So good morning, boys. So in last lecture, we have discussed about the average velocity. Okay. Last lecture मध्ये आपण average velocity आपण पाहिली. So uniform पण पाहिली, non uniform सुद्धा पाहिली आणि average velocity ही सुद्धा पाहिली ना. तर जी average velocity आपण पाहिली, average velocity vector v average. तर काल आपण ह्या average velocity चा एक फॉर्म्युला पाहिला. एवरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला पाहिला. कुठला होता तो होता टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम टेकन. ओके, असा आपण फॉर्म्युला पाहिला. एवरेज वेलोसिटी मध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम टेकन आणि यावरून त्याची डेफिनेशन बनवली होती. यावरून त्याची डेफिनेशन बनली होती. The total displacement covered by an object divided by total time taken by it is called as the average velocity. ही काल आपण डेफिनेशन पाहिली. एवरेज वेलोसिटी आपण ही डेफिनेशन काल पाहिली. ओके, तर यामध्ये बघा जो एवरेज वेलोसिटी फॉर्म्युला होता तो टोटल डिस्प्लेसमेंट बाय टोटल टाइम टेकन होता. डेफिनेशन सुद्धा ती टोटल डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये होती. डेफिनेशन सुद्धा काय टोटल डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये होती. द टोटल डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट, बरोबर, टोटल डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये होती. बट आता एवरेज वेलोसिटी याचा आणखी एक फॉर्म्युला आहे. एवरेज वेलोसिटी याचा काय आणखी एक फॉर्म्युला कुठला बघा की चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम टेकन. चेंज इन डिस्प्लेसमेंट, चेंज इन डिस्प्लेसमेंट ना किंवा चेंज इन पोझिशन म्हणा. प्रॉपर्ली चेंज इन पोझिशन म्हणा. चेंज इन पोझिशन काय म्हटलं? चेंज इन पोझिशन अपॉन मध्ये टाइम टेकन किंवा टोटल टाइम टेकन. लक्ष द्या, सेकंड डेफिनेशन एवरेज वेलोसिटीची काय म्हटलं? चेंज इन पोझिशन अपॉन टाइम टेकन. याचा बरोबर आहे. या हा पण एक फॉर्म्युला आहे एवरेज वेलोसिटीचा. हा पण एक फॉर्म्युला आहे एवरेज वेलोसिटीचा. बघा तर यावरून सुद्धा माझ्याकडे एक डेफिनेशन बनणार आहे एवरेज वेलोसिटीची आणि ती असणार आहे चेंज इन पोझिशनच्या फॉर्म मध्ये. ती असणार आहे चेंज इन पोझिशनच्या फॉर्म मध्ये. क्लियर? म्हणजे आपल्याला सेकंड बार आहे एवरेज वेलोसिटीची तुम्हाला सेकंड डेफिनेशन पाहिजे आहे जी काय असणार आहे चेंज इन पोझिशनच्या फॉर्म मधली डेफिनेशन. चेंज इन पोझिशनच्या फॉर्म मधली, बरोबर. तर हे हा जर आपण फॉर्म्युला कन्सिडर केला, हा जर फॉर्म्युला कन्सिडर केला की एवरेज वेलोसिटी इक्वल टू चेंज इन पोझिशन अपॉन टाइम टेकन, बर, किंवा मग चेंज इन पोझिशन पण चालते. चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम पण चालते का? चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम पण चालते. टाइम टेकन चालते किंवा चेंज इन टाइम सुद्धा चालणार आहे. का हे पण चालेल. चेंज इन टाइम, ठीक आहे, हे पण चालेल. सो हा जो फॉर्म्युला बनलेला आहे ह्या फॉर्म्युलानुसार बार आहे आपल्याला डेफिनेशन बनवायची आहे. त्यासाठी डिस्कस करायचं होतं. त्यासाठी डिस्कस करायचं होतं की चेंज इन पोझिशन म्हणजे काय किंवा चेंज इन टाइम म्हणजे काय हे आपण डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. सो एवरेज वेलोसिटी याचा तुम्हाला फॉर्म्युला पाहायचा आहे, हा फॉर्म्युला पाहायचा आहे आणि या हिशोबाने डेफिनेशन पाहायची आहे. ठीक आहे, डिस्कस करू आपण ते. बट एवरेज वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर चेंज इन पोझिशन असेल, ऑब्जेक्ट काय करता है? ऑब्जेक्ट पोजीशन चेंज करता है. ऑब्जेक्ट पोजीशन चेंज करता है. पोजीशन जर म्हटलं आपण तर ऑब्जेक्ट पोजीशन दाखवण्यासाठी आपण माहित आहे आपण एक्स एक्सिस दाखवतो, वाय एक्सिस दाखवतो, बरोबर आहे. समजा आपण म्हटलं की समजा एक आहे एक्सिस, हा समजा काय एक्स एक्सिस आहे, हा आहे एक्स एक्सिस, हा समजा काय वाय एक्सिस, अलग आहे वाय एक्सिस. ठीक आहे, हा एक्स आणि हा वाय एक्सिस आहे. हा ओरिजिन, हा समजा काय ओरिजिन. आणि एखादा ऑब्जेक्ट समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट फक्त काय हा एक्स एक्सिस ने फक्त मूव्ह होत आहे. फक्त ऑब्जेक्ट काय मूव्ह होत आहे एक्स एक्सिस ने. हे पॉसिबल असेल. मग आता जर एखादा ऑब्जेक्ट एकाच एक्सिस ने मूव्ह झाला त्याला म्हणतो त्या मोशनला म्हणतो आपण वन डायमेन्शनल मोशन. किंवा दुसरा आणखी पॉसिबल आहे की ऑब्जेक्ट काय मूव्ह होणार प्लेन मध्ये. आपण पाहिलं वन डायमेन्शनल मोशन पाहिले. जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार आहे वन डायमेन्शनल. प्लेन मध्ये मोशन पाहिले आपण टू डायमेन्शनल मोशन, बरोबर. बघा मोशन डिफरंट असणार आहे. मोशन डिफरंट असणार आहे
तुम्ही डिफरंट टाइप मध्ये पाहा, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन त्याच्याशी रिलेटेड वेलोसिटी तुम्ही फॉर्म्युला करू शकता किंवा डेफिनेशन करू शकता, किंवा मग प्लेन मध्ये सुद्धा, दोन्ही केस मध्ये म्हणजे पोझिशन जी आहे पोझिशन तुम्ही वन डायमेन्शन करू शकता किंवा टू डायमेन्शन करू शकता. बरं समजा कसं केलं कि ऑब्जेक्ट काय फक्त मूव होता है एकाच एक्सिसनी, ऑब्जेक्ट मूव होता है फक्त एकाच एक्सिसनी, ठीक आहे. कुठल्या एक्सिसनी? फक्त एक्स एक्सिसनी ऑब्जेक्ट मूव होता है फक्त काय एकाच एक्सिसनी. समजा बरं हा जो एक्सिस आहे याने समजा आपण एक स्केल घेऊ, आपण याने स्केल समजा करा 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटर, 10 मीटर. ओके. ऑब्जेक्ट काय म्हटलं आपण? ऑब्जेक्ट काय मूव होता है एक्स एक्सिसनी. समजा बरं आणि हे जे समजा बरं एक्स ने आपण काय घेतलेलं आहे, एक्स ने घेतली आपण काय पोझिशन, एक्स ने आपण काय घेतलेली आहे पोझिशन घेतलेली आहे, ऑब्जेक्टची पोझिशन. आणि कशामध्ये? तर पोझिशन घेऊ कशामध्ये आपण मिडल मध्ये. एक्स ने आपण घेतली पोझिशन आणि कशामध्ये? मिडल मध्ये. म्हणजे याचा मीनिंग बघा, जर ऑब्जेक्ट जर इथं असेल, ऑब्जेक्ट जर इथं असेल तर त्याची पोझिशन किती आहे? 2 मीटर, ओरिजिन पासून 2 मीटर, बरोबर आहे. इथे जर पोझिशन असेल, इथे जर ऑब्जेक्ट असेल तर इथे त्याची पोझिशन काय म्हटलं? त्याची पोझिशन किती बनणार आहे? ओरिजिन पासून 2 मीटर. जर तो इथं असता तर त्याची ओरिजिन पासून पोझिशन किती असते? 4 मीटर. क्लियर? म्हणजे आपण हे जे एक्स दाखवतो त्याची पोझिशन दाखवत आहे. बरोबर. समजा कसं करा, सध्या ऑब्जेक्ट आहे, सध्या कुठे आहे? इथं सुद्धा आहे, इथं ऑब्जेक्ट आहे, तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन म्हणून आपण पाहिजे किती आहे? 2 मीटर. तसं त्या पोझिशन म्हणून आपण x1, सध्याची पोझिशन x1, बरोबर. सध्याची पोझिशन x1 आहे ती किती आहे? 2 मीटर. आणि सध्या जर म्हटलं आपण सध्या टाइम असेल t1 असेल, सध्या टाइम काय आहे? t1 असेल. तर t1 या टाइमिंगला, t1 या टाइमला त्याची पोझिशन किती आहे? x1. ओके. बरं आता ऑब्जेक्ट काय मोशन मध्ये आहे, कारण आपण बोलत आहे वेलोसिटी. वेलोसिटी केव्हा असणार आहे? ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तेव्हा. मग ऑब्जेक्ट काय मोशन मध्ये असेल तर समोर गेला, आफ्टर सम टाइम. समजा तो समोर गेला, समोर गेला, समजा तो पुढे गेला, सपोज इथे गेला आहे, तो गेला इथे गेला तर इथे त्याची पोझिशन काय आहे? किती? 6 मीटर, बरोबर ना. आपण एक्स ने काय घेतलेलं? आपण एक्स ने आपण घेतलेली आहे पोझिशन जी कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. जर तो जर इथं जर असेल तर त्याची पोझिशन किती असणार आहे? ओरिजिन पासून 6 मीटर, ओरिजिन पासून काय 6 मीटर. समजा ही त्याची काय आहे? सेकंड पोझिशन x2. ही त्याची काय समजणार आहे? ही पोझिशन जी आहे कुठे आहे? दुसरी पोझिशन x2 पोझिशन. आणि जेव्हा ऑब्जेक्ट 6 मीटरला असेल, ओरिजिन पासून इथं असेल, तर ह्या पोझिशनला तिथे काय काहीतरी टाइम असेल, टाइम कसं करा? t2. तर t2 टाइमिंगला तो किती आहे? x2 इथं आहे. t2 टाइमिंगला तो x2 इथं आहे. t1 टाइमला x1 इथं आहे, t2 टाइमला x2 इथं आहे, बरोबर. मग t1 टाइमला त्याची पोझिशन x1, t2 टाइमला त्याची पोझिशन काय आहे? x2. काय पोझिशन चेंज झालेली आहे, पोझिशन काय चेंज झाले ना. आधी काय पोझिशन किती होती? 2 मीटर, नंतर पोझिशन किती आहे? 6 मीटर. म्हणजे पोझिशन चेंज झालेली आहे, पोझिशन चेंज झालेलं आहे. किती चेंज झाले? एवढी चेंज झाली, बरोबर. आधी काय इथं, आधी काय समजा एवढी पोझिशन, नंतर काय समजा काय तो इथं गेला, तर एवढी काय पोझिशन चेंज झाली, एवढी पोझिशन चेंज झाली. पण पोझिशन किती चेंज झाली? तर जर आपल्याला काढायचं असलं चेंज इन पोझिशन, चेंज इन पोझिशन जर काढायचं असतं कसं करतो आपण? की फायनल पोझिशन मायनस काय? इनिशियल पोझिशन, असं करतो ना आपण. काढायचं काय तुम्हाला? चेंज इन पोझिशन. चेंज कसं करतो बाबा? आधी काय 2 मीटर पोझिशन होती, नंतर काय पोझिशन किती झाली? 6 मीटर आली. मग पोझिशन किती चेंज झाली? 4 ने चेंज झाली. आधी 2 मीटर आहे पोझिशन, नंतर किती आहे? 6 मीटर आहे. ही पोझिशन चेंज झाली किती? 4 ने चेंज झाली. पण 4 कसं करू आपण? 6 मायनस 2, बरोबर आहे. 6 मायनस 2. म्हणजे तुम्हाला जर चेंज इन पोझिशन काढायची असेल तर तुम्ही काय करता? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, बरोबर आहे. चेंज इन पोझिशन कसं करता? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. इथे काय? चेंज इन पोझिशन आणि चेंज इन टाइम. चेंज इन टाइम पाहतो तुम्हाला आधी टाइम किती होता? t1 होता. काहीतरी पाहत असतं ना, काहीतरी टाइम असेल. आणि t2 नंतर टाइम काय? फायनल टाइम t2 आहे. आणि याच्यामध्ये चेंज कसं करतो आपण? चेंज इन टाइम कसं करतो आपण? t2 मायनस t1, बरोबर आहे. चेंज इन टाइम, चेंज इन टाइम कसं करतो आपण? t2 मायनस t1, फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. क्लियर करें? पाच. मग जर ऑब्जेक्ट आहे त्याची t1 टाइमला x1 पोझिशन आहे, t2 टाइमला x2 पोझिशन आहे, तर चेंज इन पोझिशन म्हटलं आपण तर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झालेली आहे. किती चेंज झाली? तर x2 मायनस x1, बरोबर. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन मध्ये चेंज इन टाइम म्हणजे काय? फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. तर हा जो रेशिओ असते, हा जो रेशिओ, या रेशिओला सुद्धा म्हणतो आपण काय? ॲव्हरेज वेलोसिटी.
या रेशिओ सुद्धा म्हणतो आपण ऍव्हरेज वेलोसिटी. क्लियर? फायनल क्वेश्चन किती आहे? फायनल क्वेश्चन इथून तर इथपर्यंत आहे, बरोबर आहे? फायनल क्वेश्चन किती आहे ते एक्स ना, म्हणजे इथून तर इथपर्यंत आहे. इनिशियल किती आहे? इथून तर फक्त इथपर्यंतच आहे. मग हे जर तुम्हाला करायचं असतं याला म्हणतो आपण चेंज इन पोझिशन, बरोबर आहे? डेल एक्स चेंज इन पोझिशन. तर ही पोझिशन चेंज आहे, एवढी पोझिशन चेंज झाली कशी काढली? तर पूर्ण मायनस काय म्हणतो तुम्हाला भेटणार आहे हे पूर्ण आणि मायनस केलं एवढं जर मायनस केलं तुम्ही तुम्हाला एवढं मिळणार आहे, जे काय मिळणार चेंज इन पोझिशन डेल्टा एक्स. डेल्टा एक्स म्हणजे काय? चेंज इन पोझिशन. ठीक आहे, डायरेक्शन. डेल्टा एक्स म्हणजे काय? चेंज इन पोझिशन डेल्टा एक्स. आणि बा फायनल टाइम किती आहे? बा फायनल टाइम इथून तर इथपर्यंत आहे, बरोबर आहे? फायनल टाइम काय? इथून तर इथपर्यंत फायनल टाइम आहे आणि इनिशियल टाइम तर इथून इथपर्यंत आहे. मग हा झाला इथून इथपर्यंत, हा झाला चेंज इन टाइम, हा झाला चेंज इन टाइम. तो कसा करायचा? पूर्ण T2 त्यातून जर तुम्ही एवढं जर मायनस केलं तुम्हाला काय एवढं मिळणार आहे. सो T2 मायनस T1 म्हणजे काय? हा झाला चेंज इन टाइम. चेंज इन टाइम. क्लियर? सो ऍव्हरेज वेलोसिटी, ऍव्हरेज वेलोसिटी याचा फॉर्म्युला काय आहे? चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम. x2 - x1 अपॉन T2 - T1 del x by del t. याला डेल म्हणतो आपण. del x by del t किंवा डेल्टा x by डेल्टा t. हा झाला फॉर्म्युला त्याचा ऍव्हरेज वेलोसिटीचा. ऍव्हरेज वेलोसिटीचा याला काय म्हणतात? याला म्हणतात चेंज इन पोझिशन, बरोबर आहे? मग चेंज इन पोझिशन आहे डिवाइड बाय टाइम आहे. चेंज इन पोझिशन डिवाइड बाय टाइम आहे. याला काय म्हणतात? रेट ऑफ चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. बरं, हा डेल्टा एक्स बाय डेल्टा टी याला रेट पण म्हणतो आपण. वेलोसिटी काय? रेट असते. वेलोसिटी काय असते? हा रेट असते. डिस्प्लेसमेंट कुठल्या रेटने कव्हर होते? पोझिशन कुठल्या रेटने चेंज होत आहे? इथे जर म्हटलं आपण पोझिशनच्या फॉर्म मध्ये म्हटलं आपण तर वर काय? चेंज इन पोझिशन अपॉन त्याला टाइम आहे. त्याला काय म्हणतो आपण की ऑब्जेक्टची पोझिशन कुठल्या रेटने चेंज होत आहे. बरं, हा काय? ऍक्च्युअली हा रेट आहे. रेट ऑफ चेंज इन पोझिशन, रेट ऑफ चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला काय वाचतो आपण? रेट ऑफ चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट with respect to time is called as the average velocity. Clear? Rate of change in position with respect to time. ठीक आहे? आणि म्हणून याला काय म्हणतो आपण? रेट ऑफ चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द एव्हरेज वेलोसिटी. चला हा फॉर्म्युला त्यामध्ये काय डेफिनेशन कशी डेफिनेशन म्हणणार आहे? काय म्हटलं? the rate of change in position. The rate of change in position. ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत आहे त्याचा रेट चेंज व्हायचा रेट. ऑब्जेक्टची पोझिशन चेंज व्हायचा रेट. द रेट ऑफ चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू time is also called as velocity. Average velocity. Vector v average. Got it? तर हा झाला average velocity चा दुसरी डेफिनेशन आणि दुसरा फॉर्म्युला. रिलेशन average velocity can also be written as change in position upon change in time. x2 - x1 final position minus initial position upon final time minus initial time. change in position आपण कसं लिहितो आपल्याकडे असं डेल्टा x y आणि change in time ला डेल्टा t. म्हणजे याचं म्हणजे की average velocity फॉर्म्युला कुठला बनणार? हा पण बनणार आहे. ओके, average velocity is given by this formula. ह्या फॉर्म्युलाकडे आपल्याला ऍव्हरेज वेलोसिटी काढता येईल. ठीक आहे, इथे आपण काय डिस्कस केलं? इथे आपण असं म्हटलं की हा जो ऑब्जेक्ट आहे फक्त काय एकाच एक्सिसने मूव्ह होत आहे, बरोबर आहे? आपण काय म्हणतो फक्त तो मूव्ह होत आहे फक्त एक्स एक्सिसने, बरोबर आहे? आणि त्या एक्सिसला आपण काय पोझिशन घेतली होती. मग आधी कोण होतं? समजा आधी 2 इथं होता म्हणजे 2 मीटरला होता. ओरिजिन पासून 2 मीटरला होता. त्याची इनिशियल पोझिशन x1. मग समोर गेला तो गेला 6 मीटरला. मग त्याची ती काय असेल फायनल पोझिशन. मग आपण चेंज पोझिशन फाइनल पोझिशन माइनस का इनिशियल पोझिशन म्हणजे तुम्हाला भेटते चेंज पोझिशन.
आणि फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम म्हणजे तुम्हाला चेंजिंग टाइम मिळणार आहे. ठीक आहे, असं मिळेल. ही गोष्ट जेव्हा केव्हा गोष्ट की जेव्हा ऑब्जेक्ट हा मूव्ह झाला काय वन डायमेन्शन मध्ये फक्त अलॉंग द एक्स एक्सिस. ठीक आहे, पण आता पॉसिबल असे आहे पॉसिबल असे आहे की ऑब्जेक्ट जो आहे तो काय टू डायमेन्शन मध्ये मूव्ह होणार आहे. माहिती आहे आपल्याला ऑब्जेक्ट आहे हा टू डायमेन्शन मूव्ह शकते ना, जिथे काय त्याच्या पोझिशन फक्त एका एक्सिस नाही तो समजा असं तिरपा मूव्ह शकते, तेव्हा तिथे दोन एक्सिस पडणार आपल्याला बाजू. जेव्हा समजा आपल्याला वाटते की ऑब्जेक्ट जर मूव्ह झाला टू डायमेन्शन मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह झाला काय टू डायमेन्शन मध्ये म्हणजे दोन एक्सिस ना, तर हा जो समजा एक्स एक्सिस आहे हा जो एक्स एक्सिस आहे समजा या एक्स एक्सिस ने आपल्याला घ्यायचा आहे कारण टाइम घ्यायचा आहे. एक्स ने काय घ्यायचं आहे आपल्याला टाइम घ्यायचा आहे. एक्स ने काय घ्यायचं आहे टाइम. टाइम म्हणजे काय किंवा समजा 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद 6 सेकंद. ठीक आहे, सो टाइम कशामध्ये घेतला आपण काय सेकंद मध्ये. 1 सेकंद आहे टाइम 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद. ठीक आहे, आणि हा जो वाय एक्सिस आहे तर वाय ने घ्यायची पोझिशन वाय ने घ्यायची आहे पोझिशन वाय पोझिशन घ्यायची आहे ती पोझिशन आपण एक्स दाखवतो बरोबर आहे. वाय ने घ्यायची आहे पोझिशन घ्यायची आहे आणि पोझिशन आपण कशात दाखवतो मीटर मध्ये. पोझिशन कशात दाखवतो मीटर मध्ये. मग समजा वाय ने आपण पोझिशन दाखवतो आता समजा काय 0 0 म्हणा तर इथे बार वाय ने आपण पोझिशन 2 मीटर 4 मीटर 6 मीटर 8 मीटर 10 मीटर किंवा 12 मीटर. ठीक आहे, अशी काय आपण समजा घेतली एक्स ने आपण काय दाखवला टाइम दाखवला आणि वाय ने समजा काय पोझिशन दाखवली. ठीक आहे, बरं समजा कसं करा मी जर म्हटलं की एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टची बात समजा कसं करा जेव्हा टाइम आहे 2 मीटर 2 सेकंद जेव्हा टाइम आहे 2 सेकंद समजा ऑब्जेक्टची पोझिशन किती आहे सपोज ऑब्जेक्टची पोझिशन किती आहे 4 मीटर आहे बरोबर आहे. टाइम किती आहे 2 सेकंद पावर टाइम किती आहे 2 सेकंद तर त्याची पोझिशन किती आहे त्याची पोझिशन किती आहे 4 मीटर. हे बघा टाइम असेल 2 सेकंद तर त्या टायमिंगला ऑब्जेक्टची पोझिशन किती आहे 4 मीटर. बस सध्या ही पोझिशन आहे. मग सध्या कन्सिडर नंतर ऑब्जेक्टने जर पोझिशन चेंज केली तर सध्या टाइम 2 सेकंद जर टी1 म्हटलं आणि ह्याची पोझिशन आहे 4 मीटर तर याला म्हणू आपण इनिशियल पोझिशन x1 म्हणू आपण. मग सध्या पोझिशन अशी आहे सध्या पोझिशन ही आहे. बरं नंतर तो मूव्ह झाला नंतर काय तो मूव्ह झाला. ठीक आहे, त्याने पोझिशन चेंज केली. सध्या कन्सिडर करा की जेव्हा टाइम किती असेल सपोज जेव्हा टाइम आहे सपोज टाइम आहे जेव्हा टाइम आहे 5 सेकंद जेव्हा टाइम किती रहा 5 सेकंद तेव्हा समजा कन्सिडर करा त्याची पोझिशन किती आहे सपोज त्याची पोझिशन किती आहे ती आहे समजा 10 मीटर. पार समजा टाइम किती झाला 5 सेकंद. टाइम किती असणार आहे 5 सेकंद. समजा त्या टायमिंगला त्या ऑब्जेक्टची पोझिशन किती आहे 10 मीटर. त्याची पोझिशन किती आहे 10 मीटर. ठीक आहे, बरं सध्या त्याची काय सध्या जर म्हटलं ही त्याची x1 पोझिशन t1 टायमिंगला पोझिशन किती x1 t2 टायमिंगला पोझिशन किती येते 10 मीटर. ही म्हणजे काय x2 पोझिशन. ओके, कारण आता इथे बघा इथे आपण काय दाखवलं आता x आणि y ने आपण टाइम आणि काय पोझिशन घेतलेली आहे बरोबर आहे. मग फक्त एकच आपण x घेतला होता त्याच एक्सिस वर आपण पोझिशन दाखवली होती त्यानंतर आपण टाइम पण आपण दाखवला समजा बरोबर आहे. पण आता x घेतला टाइम y घेतलं पोझिशन. ओके, तर t1 टाइमला पोझिशन x1 आहे t2 टाइमला पोझिशन काय आहे x2 आहे. t1 ला पोझिशन x1 t2 ला पोझिशन x2 आहे बरोबर आहे. मग आता चेंज इन पोझिशन करायची आहे. चेंज इन पोझिशन आणि काय चेंज इन टाइम करायचं आहे. चेंज इन पोझिशन आणि काय चेंज इन टाइम. पहा बरं जर म्हटलं काय पहा आधी पोझिशन काय 4 होती नंतर काय पोझिशन किती 10 झाले. मग पोझिशन किती चेंज झाली 6 ने बरोबर आहे ना. आधी 4 होती पोझिशन नंतर किती झाले 10 झाले. मग किती चेंज झाली 4 होती 10 झाली. किती चेंज झाली 6 ने चेंज झाली. आणि कसं काढलं आपण ते 10 - 4 असं केलं ना आपण. चेंज इन पोझिशन करायचं म्हटलं तर 10 - 4 केलं तेव्हा ते 6 झाले. म्हणजे चेंज इन पोझिशन म्हटलं आपण पहा इथून इथपर्यंत काय x1 आहे इथून तर इकडे किती आहे x1 आहे ना 4 मीटर आणि इथून तर इथपर्यंत पहा इथून तर हे इकडे किती आहे पूर्ण x2 आहे बरोबर आहे. हे पूर्ण x आहे पूर्ण x2 आहे क्लियर. आणि त्यापैकी समजा हे x1 आहे त्यापैकी म्हटलं काय समजा हे जर म्हटलं तर हे काय हे x1 आहे तर पूर्ण मधून जर आपण एवढं मायनस केलं तर आपल्याला काय भेटणार आहे एवढं भेटणार आहे. आणि हे जर याला म्हणतो बघा चेंज इन पोझिशन याला काय म्हणतो आपण चेंज इन पोझिशन. पूर्ण x मधून x1 मायनस केलं तुम्हाला काय मिळणार एवढं मिळणार आहे ज्याला म्हटलं चेंज इन पोझिशन बरोबर आहे. म्हणजे बघा सो इथं जर म्हटलं आपण काय चेंज इन पोझिशन इथं जर म्हटलं काय आपण चेंज इन पोझिशन कशी करतो आपण चेंज इन पोझिशन
फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन 10 मायनस 4 बरोबर आहे. पण 10 म्हणजे काय फायनल म्हणजे काय x2 मायनस इनिशियल म्हणजे काय x1 मायनस x1. ठीक आहे. हे झाले चेंज इन पोझिशन. चेंज इन पोझिशन. सिमिलरली आता काढा चेंज इन टाइम काढा. तर इनिशियल टाइम हा समजा एवढा t1 आहे आणि हा जो t2 आहे हा एवढा आहे. t1 काय ओरिजिन पासून एवढा t2 काय ओरिजिन पासून एवढा आणि हे जर याला आपण काय चेंज इन टाइम इथून इथपर्यंत याला काय आपण चेंज इन टाइम. तर तो कसं करू आपण पूर्ण t2 त्यातून जर आपण एवढा मायनस केला आपल्याला काय हे भेटणार आहे. पूर्ण t2 मधून जर आपण एवढं मायनस केलं तर आपल्याला एवढं मिळणार आहे. म्हणजे चेंज इन टाइम जर म्हटलं आपण चेंज इन टाइम चेंज इन टाइम म्हटलं तिथेच भेटणार आपल्याला फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम t2 मायनस t1. ठीक आहे. आणि याला जर आपण दोघांना डिवाइड केलं याला काय केलं दोघांना केलं आपण डिवाइड केलं. ओके. चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम. चेंज इन पोझिशन x - x1 चेंज इन टाइम t2 मायनस t1. तर याला म्हणतो आपण काय एव्हरेज वेलोसिटी. याला म्हणतो एव्हरेज वेलोसिटी. क्लियर. बर पण इथे मध्ये इथे बघा कसं इथं काय झालंय की इथं एका एक्सिस आपण काय टाइम घेतला एकाने काय y एक्सिस घेतलेला आहे. ठीक आहे. आणि समजा हा जो ऑर्डर आधीच होता नंतर काय इकडे गेला सपोज कधी करायला तो काय समजा या पाथने गेला असेल बरोबर तो या पाथने गेला असणार आहे. मग आता हा त्याचा झाला पाथ p आणि तर r आधी p तो नंतर तो r इथे गेला. तर हा त्याचा पाथ आहे या पाथने गेला हा त्याचा पाथ आहे आणि यालाच काय करू शकतो यालाच करू शकतो ग्राफ. कारण पाहिजे x एक्सिस y एक्सिस आणि याला काय म्हणू शकतो आपण त्या लाईनला काय म्हणू शकतो आपण ग्राफ. pr म्हणजे काय ग्राफ आहे. पण हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कोणाचा आहे आपण x y ने घेतला पोझिशन आणि काय x घेतला टाइम पोझिशन टाइम ग्राफ आहे. याला तुम्ही या लाईनला तुम्ही ग्राफ म्हणू शकता या लाईनला ग्राफ म्हणू शकता. पण आता हा ग्राफ कशात असणार आहे तर तुम्ही y ने काय घेतलं पोझिशन x ने काय घेतलं टाइम म्हणून हा ग्राफ बनणार आहे ग्राफ ऑफ पोझिशन टाइम किंवा पोझिशन टाइम ग्राफ. पोझिशन टाइम ग्राफ. ठीक आहे. या ग्राफला काय म्हणू आपण पोझिशन टाइम ग्राफ कारण आपण y ने घेतलं पोझिशन x ने घेतलं टाइम. बर हा पोझिशन टाइम ग्राफ आहे ऑब्जेक्टचा ऑफ एन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा हा पोझिशन टाइम ग्राफ आहे. क्लियर करेल. बर आणि त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी तुम्हाला कशी मिळत आहे त्या ऑब्जेक्ट तुम्हाला व्हेलॉसिटी कशी मिळत आहे चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम x2 - x1 अपॉन t2 - t1 डेल्टा x बाय डेल्टा t. बर इथे जर तुम्हाला फॉर्म्युला हा झाला एव्हरेज वेलोसिटी फॉर्म्युला. या केस मध्ये एव्हरेज वेलोसिटी म्हणून हा आलेला आहे. परंतु काय आता हा जो ग्राफ असला तो काय ग्राफ असला त्या ग्राफचा स्लोपचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. ग्राफच्या स्लोपचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल कदाचित. स्लोप पॉवर आहे समजा काय समजा हा असं x एक्सिस हा असं काय y एक्सिस आणि एखादा जर ग्राफ काढला तर त्या ग्राफचा स्लोप ऑफ ग्राफ याचा फॉर्म्युला माहित असेल y2 - y1 upon x2 - x1 असं माहित आहे आपल्याला. जो एखादा ग्राफ असेल एखादा लाईन असेल समजा त्या ग्राफचा काय आहे स्लोप तो काय असतो y2 - y1 upon x2 - x1 बरोबर आहे. हे माहिती आहे आपल्याला आधीच असं असते. जर एखादा ग्राफ असेल तर त्या ग्राफच्या स्लोपचा फॉर्म्युला काय असेल y2 - y1 upon x2 - x1. क्लियर करेल. आता इथं y एक्सिस आपण काय घेतलेला आहे y एक्सिस आपण काय घेतलेला आहे पोझिशन x घेतलेला आहे आणि म्हणून y एक्सिस मध्ये काय येणार आहे y2 - y1 नाही येणार आहे ते काय येणार आहे x2 - x1 बरोबर आहे. कारण y एक्सिस आपण काय y नाही घेतलंय आपण y एक्सिस काय घेतलेला आहे पोझिशन घेतलेला आहे. मग इथे काय येणार आहे ह्या केस मध्ये जे घेतलं आपण पोझिशन घेतलं इथे येणार आहे x2 - x1. म्हणजे हा जो ग्राफ आहे पोझिशन टाइम ग्राफ आपण ऑब्जेक्ट बरोबर आहे त्याचा जर तुम्ही स्लोप काढला या pr स्लोप ऑफ pr हा जो ग्राफ आहे किंवा लाईन pr जे लाईन pr आहे त्याचा तुम्ही ग्राफ काढला त्या स्लोप जर काढला स्लोप कसं येईल स्लोप कसं असते y2 - y1 पण इथं y2 - y1 म्हणजे काय आहे x2 - x1 येतं. इथे काय x2 - x1 आहे आणि आपण मध्ये काय असतं x2 - x1. आता इथं x असला x इथे x2 - x1 असते पण इथं x ने आपण काय घेतलं टाइम घेतलेला आहे x ने आपण काय घेतलं टाइम घेतलेला आहे. मग इकडे t2 - t1 असेल t2 - t1 समजलं. जर तुम्ही x एक्सिस ने घेतला x1 x2
आणि y ने घेतलं y2 y1 y2 तर स्लोपचा फॉर्म्युला कसा असते y2 y1 x x1. पण इथे कसं आहे इथं x ने आपण काय घेतलं टाइम घेतलेला आहे म्हणजे मग तिथे काय येणार आहे x च्या ठिकाणी काय येणार आहे t2 t1 आणि जो y आहे त्या y ने आपण पोझिशन घेतलेली आहे x x घेतलेला आहे म्हणजे x x1. हा जो लाईन ही जी लाईन आहे लाईनचा स्लोप केवढा बनणार आहे त्या लाईनचा स्लोप बनणार आहे x x1 क्लियर करा. परंतु पावर ना x x1 upon t2 t1 पावर सारखंच आहे का x x1 upon t2 t1 सारखंच आहे. याचा मीनिंग काय आहे पण हा हे काय ऍक्च्युअली हे तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी असते. याचा मीनिंग काय बघा या ठिकाणी काय या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे स्लोप ऑफ लाईन pr तुम्हाला काय मिळणार हे म्हणजे काय आहे हे म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. बरोबर तुम्हाला सगळं निश्चित करेल मला जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टच्या बारे तुम्ही जर ग्राफ दाखवाल ऑब्जेक्टचा तुम्ही ग्राफ दाखवाल जसं टाइम आणि समजा पोझिशनचा ग्राफ दाखवाल ऑब्जेक्टचा टाइम पोझिशन टाइम ग्राफ दाखवाल तर त्या ग्राफचा स्लोप म्हणजे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ऍव्हरेज व्हेलॉसिटी. बरोबर आहे. जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टचा पोझिशन टाइम ग्राफ आणि त्या ग्राफचा स्लोप म्हणजे काय आहे त्या ऑब्जेक्टची ऍव्हरेज व्हेलॉसिटी. समजलं म्हणजे लक्षात आलं इथे बघा काय सांगितलं आपल्याला की स्लोप बरोबर हा स्लोप आहे कोणता स्लोप आहे या ग्राफचा द स्लोप ऑफ कशा स्लोप आहे ग्राफचा स्लोप आणि कुठला ग्राफ आहे पोझिशन टाइम ग्राफ द स्लोप ऑफ position time graph of an object is the average velocity of that object की एखाद्या ऑब्जेक्टची ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय असते त्या ऑब्जेक्टचा जर तुम्ही पोझिशन टाइम ग्राफ काढला त्या ग्राफचा स्लोप बरोबर आहे ऑब्जेक्टचा पोझिशन टाइम ग्राफ काढला त्या ग्राफचा तुम्ही जर स्लोप काढला त्या ग्राफचा स्लोप म्हणजे काय त्या ऑब्जेक्टची तुम्हाला भेटणार आहे व्हेलॉसिटी. गॉट इट हे लक्षात ठेवायचं आहे. सो आपण इथे आधी काय पाहिलं आपण किंवा ऍव्हरेज व्हेलॉसिटी असते आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी त्याचा आपण काल डेफिनेशन पाहिली होती डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये आणि आज आपण पाहिली ऍव्हरेज व्हेलॉसिटी याची डेफिनेशन पाहिली चेंज इन पोझिशनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे काय तर ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा पण आहे चेंज इन पोझिशन आपण चेंज इन टाइम हा आपण वन डायमेन्शन मध्ये म्हटलं होतं ऑब्जेक्ट मोजायला वन डायमेन्शन मध्ये तर जसं ऑब्जेक्ट असं मोजायला आणि त्याचा जर हा जर ग्राफ दाखवला आपण तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी फॉर्म तोच मिळणार आहे पण इथे तुम्हाला असं आणखी मिळणार आहे की तो जो पोझिशन टाइम ग्राफ असेल त्याचा स्लोप म्हणजे काय ऑब्जेक्टची ऍव्हरेज व्हेलॉसिटी असं मिळेल. ओके